खूप छान बघा, एकदम टेस्टी दही आणि सोयाबीन वडी खूप छान लागते खायला. मी सोयाबीन वडी अगोदर पाण्यात उकळून घेतलेली आहे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम चालू केली, त्यावर कढई ठेवली. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेलामध्ये जिरं, मोहरी टाकून घेतली. आता सोयाबीन वडीला आपण हळद आणि मीठ लावून ठेवू. अगोदर उकळून घ्यायच्या पाण्यामध्ये, थंड झाल्यावर 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्या आणि हळद मिश्रण हे एकत्र करून घेऊया. तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे, जिरं, मोहरी. आता कांदा लसूण मसाला 1 चम्मच, थोडा लाल मिरची पावडर मसाला, हे जिन्नस एकत्र करून एक जीव बारीक करून घ्यायचं हे जिन्नस. आता बघा, या साहित्याला तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता आपण सोयाबीनच्या वड्या टाकवा. हे आता एकत्र करू परत. खूप छान लागतात खायला. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आता त्यावर कोथिंबीर पेरून घेऊया. एक जीव करून घेतलं बघा. बाजूने कडेने एकदम असं तेल सुटत आहे. थोडंही पाणी टाकायचं नाही. आता झाकून ठेवलं होतं 5-10 मिनिट. आता त्याला बघूया. बघा किती छान एकदम परफेक्ट शिजलेले आहेत, न पाणी घालता. आणि खायला खमंग झणझणीत मसालेदार सोयाबीनच्या वड्या तयार झालेल्या आहे शिजून. नक्की करून बघा. दही, सोयाबीनच्या वड्या आणि चपाती खूप भारी. आता झाकून ठेवते आणि गॅसची फ्लेम बंद करून घेते. या मग सोयाबीन वडी खायला नक्की करून बघा.